चला आले का सर्वजण? सर्वजण आले असतील तर पटकन पहिले या व्हिडिओला एक लाईक करा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये माझ्या सर्व माता बहिणींचं स्वागत आहे। हे बघा बहिणींनो, 17वा हप्ता 18वा हप्ता आला, वाटप सुरू झाली। सोबत 40,000 रुपये आणि 2,000 रुपये फक्त लाडक्या बहिणींना। हो, ही अत्यंत महत्त्वाची खुशखबर आहे बहिणींनो। आता 17वा हप्ता आणि 18वा हप्ता तुम्हाला सांगतो मी, नोव्हेंबरचे 1500 रुपये। ओके, नोव्हेंबरचे 1500 रुपये आणि 18वा हप्ता हा डिसेंबरचा आहे, प्लस डिसेंबरचे 1500 रुपये। या 2 महिन्याचे 1500 1500 3,000 रुपये वाटप सुरू झाले लाडक्या बहिणींनो। आणि बघा, जवळपास आताच वाटप सुरू झाले, त्यामुळे 8 जिल्ह्यात वाटप सुरू झाले। पहिले 8 जिल्ह्यात आलेले आहेत पैसे 3,000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये। आता बघा, हे या वर्षाचे 2च महिने उरलेले आहेत, त्यामुळे शासन काय म्हणत आहे की या 2 महिन्याचे एकत्र आम्ही पैसे टाकतो आणि 18वा आणि 17वा हप्ता या दोघी हप्त्याचे 3,000 रुपये वाटप सुरू झाले। बघा, 8 जिल्हे जे आहेत, 8 जिल्ह्यात हप्ता आला। बाकीचे जेवढे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यात कधी पैसे येणार आहेत त्याबद्दल आपण अपडेट बघणार आहोत। महत्त्वाची अपडेट आहे, तुमच्या खात्यामध्ये पण हप्ता जमा होईल। व्हिडिओ पूर्ण बघा, सर्व सांगतो तुम्हाला मी आता। सर्वप्रथम तर बहिणींनो, जेव्हा पण हप्ता येतो तेव्हा तुम्हाला मोबाईलवरती SMS येतो। तुमच्या खात्यामध्ये 16वा हप्ता जमा झाला आणि 1500 रुपये जमा झाले, बरोबर 16वा हप्त्याचे। तेव्हा काय सांगण्यात आलं होतं तुम्हाला की 16वा आणि 17वा म्हणजे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या 2 महिन्याचे 3,000 रुपये वाटप होणार असं सांगण्यात आलं होतं। परंतु बघितलं तर काय, फक्त 1500 रुपये तुमच्या खात्यामध्ये तेव्हा जमा झाले। परंतु आता ऑफिशियली अधिकृत GR आला आणि अखेर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 8 जिल्ह्यात वाटप सुरू झाली आणि 17वा 18वा नोव्हेंबर डिसेंबर या 2 महिन्याचे 3,000 रुपये वाटप सुरू झाले। ही अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे। आता यामध्ये बघा, ज्यांची KYC झालेली आहे अशा बहिणींनाच हप्ता पडलेला आहे। आता हे 8 जिल्हे जे आहेत, 8 जिल्ह्यात बहिणींची KYC झाली होती, त्यामुळे KYC ज्या बहिणींची झालेली आहे त्यांच्या खात्यामध्ये आता 3,000 रुपये वाटप सुरू झालेले आहे। ओके, आता बाकीच्या जिल्ह्यात कधी येणार? आता भरपूर बहिणींनी तर KYC केलेलं आहे। KYC करून देखील तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा झालेला नसेल तर व्हिडिओ पूर्ण बघा, कारण बाकीच्या जिल्ह्यात वाटप कधी होणार आहे त्याची अपडेट आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये। बाकीच्या जिल्ह्यात कधी वाटप होईल चला त्याबद्दल माहिती बघा। आणि तुम्हाला बघा, 40,000 रुपये हे जे आहे हे लोन भेटणार आहे। लोन भेटणार आहे 40,000 रुपये, त्याबद्दल आता अपडेट आलेला आहे आणि निर्णय झालेला आहे। लोन तुम्हाला कधी मिळेल त्यासाठी तुम्हाला काय काम करावं लागणार आहे, लवकरात लवकर ते करून घ्या, म्हणजे तुमच्या खात्यात हे 40,000 रुपयेचं लोन भेटेल तुम्हाला, कर्ज। आणि राहिला विषय 2,000 रुपयेचा, हे 2,000 रुपये कोणाला मिळणार आहेत आणि ते कसे मिळणार आहेत त्याची तर अपडेटच आलेली आहे। ती अपडेट पण आपण समजून घेऊया, कारण बाकीच्यांना तर मिळाले 2,000 रुपये परंतु बाकीच्यांना मिळाले नाही, त्यामुळे हे 2,000 रुपये कसे मिळणार आहे त्याबद्दल पण सांगतो। अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे लाडक्या बहिणींनो, व्हिडिओ तुमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे। तुम्ही एक काम करा, या व्हिडिओला आताच लाईक करा। चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आलेले असाल ना तर आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या। सर्वप्रथम अपडेट तुम्हाला फक्त आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते। चला आता सांगतो मी तुम्हाला सर्व एकदम सिंपल आणि सोप्या भाषेत एक एक अपडेट बघा तुम्ही आता सर्व अपडेट। राज्यातील सर्व माझ्या माता बहिणींसाठी, लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट आपण बघणार आहोत आता। हे बघा, राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील अनेक महिलांनी निकषाचे उल्लंघन करून योजनेचा लाभ घेतल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे। हे बघा, जवळपास किती बहिणी अपात्र केलेल्या आहेत? 26 लाख 26 लाख बहिणी अपात्र केलेल्या आहेत। अपात्र म्हणजे त्यांचा हप्ता बंद, एवढ्या बहिणींचा हप्ता डायरेक्टली बंद करण्यात आलेला आहे। त्यामुळे काय होत आहे की भरपूर बहिणींना हप्ता मिळत नाही आहे। त्यामुळे भरपूर बहिणी विचारत आहे, काय विचारत आहे की आम्हाला हप्ता का मिळत नाही आहे, आमचा हप्ता बंद का झाला।
कशामुळे झाला बंद ते पण सांगतो तुम्हाला. आणि महत्त्वाचं म्हणजे 18 नोव्हेंबर ही तारीख अंतिम तारीख लाडक्या बहिणींना देण्यात आलेली आहे KYCसाठी. KYC करून घ्या, ज्यांची बाकी असेल त्यांनी, कारण आता मुदत भेटेल की नाही त्याबद्दल अपडेट येईलच, परंतु तुम्ही KYC पूर्ण करा, लवकरात लवकर KYC करा. KYC करायला सर्वांना सांगितलेलं आहे, त्यामुळे राज्यातील सर्व बहिणींनी KYC तात्काळ करून घ्या, अन्यथा तुम्हाला पुढे चालून 1500 रुपयाचा हप्ता भेटणार नाही बरं. KYC करणं फार गरजेचं आहे. आता बघा भरपूर बहिणींना हप्ता जो आहे तो बंद करण्यात येत आहे. आता यामध्ये कोणत्या बहिणींचा नंबर लागला, आता बघा कोणत्या बहिणींना आता पैसे भेटणार नाही हे जाणून घेणं फार गरजेचं आहे, कारण हे 3000 रुपये वाटप आता सर्वांनाच मिळत नाही बरं. काही गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्ही बरोबर केलेल्या असतील ना, तर त्याच बहिणींच्या खात्यामध्ये हे 3000 रुपयाचे वाटप होत आहे. त्यामुळे मी तुम्हाला 8 जिल्हे सांगितले सुरुवातचे. बघा आता त्याबद्दल अपडेट आलेलं आहे, ते अपडेट आपण समजून घेऊया. तर बघा लाडक्या बहिणींनो, आता आपण इथे समजून घेणार आहोत. धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. तर या योजनेत पात्रतेबाहेरील महिलांनी चुकीची माहिती देऊन दरमहा मिळणारा सन्मान निधी 1500 रुपयेचा लाभ घेतला आहे. आता यापुढे या महिलांचा लाभ कायमचा बंद करण्यात येणार असल्याचे समजते. बघा चुकीची माहिती दिलेली आहे. आता जेव्हा फॉर्म सुरू होते लाडकी बहीण योजनेचे, तेव्हा तुम्हाला व्यवस्थित माहिती द्यायची होती. तेव्हा काय झालं, चुकीची माहिती भरपूर लाडक्या बहिणींनी महिलांनी दिलेली होती. त्यामुळे त्यांचा जो काही 1500 रुपयाचा लाभ त्यांना आता मिळतच होता, परंतु आता KYCमध्ये टाकली सरकारने, आणि या KYCमुळे आता लगेच समजत आहे की कोणत्या बहिणीने चुकीची माहिती दिली आहे आणि कोणत्या बहिणीने खरी माहिती दिलेली आहे. हे असं 2 मिनिटात समजून जात आहे वरती. त्यामुळे KYC केले जात आहे. आता मी तुम्हाला सांगतो ही KYCमुळे काय होत आहे. बघा आता KYC जेव्हा तुम्ही करता लाडक्या बहिणींनो, तेव्हा तुमचं स्वतःचं आधार कार्ड तुम्ही टाकता. हे बघा तुम्हाला सांगतो, मी एकदम सिंपल भाषेमध्ये सांगतो. हे बघा KYCचं काय काम आहे ते तुम्हाला सांगतो. KYC जरी तुम्ही केली ना बहिणींनो, तर सर्व माहिती शासनाकडे, तुमची माहिती शासनाकडे जाते. त्यामध्ये बघा तुमचा आधार नंबर तुम्ही टाकता, बरोबर ना. तुमचा आधार नंबर टाकता, जो पण आधार नंबर आहे, तर तुमची माहिती तिथे जाते, बरोबर. त्यानंतर पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक टाका असं विचारलेलं आहे. आता तुमचं लग्न झालेलं असेल तर तुम्ही पतीचा आधार क्रमांक टाकता, तुमचं लग्न झालेलं नसेल तर तुम्ही वडिलांचा आधार क्रमांक टाकता. मग आधार क्रमांक टाकल्यानंतर पती किंवा वडिलांची पण माहिती शासनाकडे जाते. म्हणजे आता तुम्ही सरकारी कर्मचारी आहेत का, तुम्ही 2-2 योजनेचा लाभ घेत आहेत का, या सर्व गोष्टी शासन बघत आहे. आणि तुमचा आधार क्रमांक तुम्ही टाकताच ते वरती समजत आहे KYC झाल्यानंतर. त्यानंतर तुमच्या पतीचं उत्पन्न किती आहे, तुमचे पती सरकारी कर्मचारी आहेत का, तुमचं पतीचं उत्पन्न किती आहे किंवा वडिलांचं, तर या गोष्टी वरती बघितल्या जात आहे. ओके, KYC करताच या गोष्टी सर्व शासनाकडे जात आहेत. म्हणजे सर्व आता सत्य तुम्ही माहिती दिलेली असेल आणि तुमचं उत्पन्न कमी असेल, तुम्ही निकषात बसत असाल, तर मग तुम्हाला हप्ता सुरू राहील. आणि जरी काही आढळलं शासनाला की यांनी चुकीची माहिती दिली आहे, यांना तर गरज नाही 1500 रुपयाच्या हप्त्याची, मग तुमचा हप्ता बंद केला जाऊ शकतो. आलं लक्षात. यामुळेच ही KYC केली जात आहे. आलं तुमच्या लक्षात. एकदम सिंपल भाषेमध्ये तुम्हाला सांगितलं मी. आता पुढे बघा, आता महत्त्वाची माहिती आहे, अत्यंत महत्त्वाची माहिती बघा आता लाडकी बहीण योजनेसंदर्भात. हे बघा, तर चुकीची माहिती दिली असेल तर 100% ते वरती समजून जातं KYCच्या माध्यमातून. पुढे बघा, राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणी करण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यात धक्कादायक माहिती उघड झाली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील अनेक महिलांनी निकषाचे उल्लंघन करून योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे. बघा, तर उल्लंघन केलेलं आहे लाडक्या बहिणींनी. कसं उल्लंघन केलेलं आहे की आता जे उल्लंघन केलेलं असेल ते तर आता समोर येत आहेत KYC नंतर. यामध्ये बघा उल्लंघन कसं असेल तुम्हाला सांगतो मी थोडक्यात. चुकीची माहिती दिलेली असेल, त्यामध्ये उत्पन्न
तुम्ही बघा कमी करून दाखवलेलं असेल, तुमचं उत्पन्न जास्त असेल तर तुम्ही ते कमी दाखवलेलं असेल. तर या संपूर्ण गोष्टी ज्या आहेत या महत्त्वाच्या आहेत. तर उत्पन्न कमी दाखवलेलं असेल, तुम्ही 2.5 लाखांपेक्षा तुमचं उत्पन्न जास्त असेल तर तुम्ही कमी दाखवलं असेल तर ही फसवणूक तुम्ही केलेली असेल ना, तर मग हप्ता बंद होऊ शकतो बहिणींनो. आणि या सर्व गोष्टी इथे सांगितलेल्या आहेत. ओके, हप्ता चालू पाहिजे असेल तर सर्व सत्य माहिती पाहिजे तुमची. ओके, पुढे बघा, हे बघा अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणी देखील चालू आहे. त्यामध्ये बघा तुम्ही अंगणवाडी सेविकांमार्फत जी पडताळणी चालू आहे आता, त्यामध्ये अशी विशेष बाब आहे की अंगणवाडी सेविकांमार्फत घरोघरी जाऊन तपासणी केली जात आहे आणि ते काही ठिकाणी सुरू आहे. तुमच्याकडे जरी सुरू नसेल तर ते सुरू होईल, पडताळणी सुरू होणारच आहे. आता सध्या तरी KYC आहे, परंतु पडताळणी देखील अजून होईल, सर्व गोष्टी बघितल्या जातील. आता महत्त्वाचं, पडताळणीत नेमकं काय आलं समोर. आता बघा, भरपूर लाडक्या बहिणींची पडताळणी केली, त्यामध्ये काय समोर आलं हे बघा, इथे समोर माहिती दिलेली आहे. हे बघा, या पडताळणीत अनेक सरकारी नोकरी करणाऱ्या महिलांनी किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी चुकीची माहिती देऊन योजना स्वीकारल्याचे उघड झाले आहे. काही प्रकरणात महिलांच्या नावावर पुरुषांनीही लाभ घेतला असल्याचे निष्पन्न झाले. अशा सर्व लाभार्थ्यांचे अर्ज बाद करण्यात आले आहे. आता त्यांना यापुढे एकही रुपया मिळणार नाही असं राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. तर बघा काय म्हटलेलं आहे ते, तर महिलांनी किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी चुकीची माहिती देऊन योजना स्वीकारल्याचे उघड झाले आहे. ओके, तर बघा, तर काही प्रकरणात तर महिलांच्या नावावर पुरुषांनी देखील लाभ घेतला आहे. हे संपूर्ण गोष्टी समोर आलेल्या आहेत. मागच्या वेळी कितीतरी संख्या समोर आली होती पुरुषांची, तर एवढ्या पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे सर्व गोष्टी बघितल्या जात आहेत आणि त्यांचा हप्ता बंद केला जात आहे. आता बघा पुढे, तर या सर्व गोष्टी बघितल्या जात आहे लाडक्या बहिणींनो. पुढे बघा, आता 26 लाख अर्ज बाद. हे बघा, 26 लाख अर्ज बाद, अंदाजे 26 लाख अर्ज बाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. म्हणजे जवळपास झालेलेच आहेत. परंतु मागच्या वेळी या संदर्भात अशी अपडेट आली होती की जे 26 लाख अर्ज बाद झालेले आहेत, अर्ज रद्द झालेले आहेत, त्यापैकी पडताळणी झाल्यानंतर 20 लाख बहिणींचे जे काही हप्ता आहे तो पुन्हा सुरू केला जाणार आहे. जवळपास 6 लाख बहिणी उरतील, मग त्यांची पडताळणी अजून सुरू असेल आणि ते चेक केल्यानंतर त्यांचा पण अंतिम निर्णय होईल असं सांगण्यात आलं होतं. पुढे बघा, तर अनेक महिलांनी खोटे पत्ते दिलेले आहेत. त्यानंतर 4 चाकी वाहनाची माहिती लपवणे किंवा एका कुटुंबातील 2पेक्षा जास्त सदस्यांनी लाभ घेणे, अशा कारणांमुळे त्यांचा लाभ रद्द करण्यात आला आहे. संपूर्ण माहिती जी आहे ती खोटी लपवलेली आहे काही बहिणींनी, त्यामुळे लाभ बंद होत आहेत. खोटे पत्ते काही बहिणींनी दिलेले आहेत. आता पडताळणीसाठी जरी कोणी जात असेल, म्हणजे लाडकी बहीण योजनेसाठी पडताळणी होत असेल, तर खोटे पत्त्यावरती जरी जात असतील काही जण, म्हणजे कर्मचारी जर जात असतील, तर मग समजून जातं ना की खोटा पत्ता दिलेला आहे म्हणून. त्यानंतर 4 चाकी वाहन असेल तरी पण सांगणे नाही. तसेच कुटुंबात 2पेक्षा जास्त जणांनी लाभ घेतल्याचं समोर आलं, हे कारण समोर आलं आहे. सरकारने बघा याबाबत सर्व जिल्हा प्रशासनांना सूचित केले असून संबंधित महिलांना पुन्हा एकदा पडताळणी करून पात्रता सिद्ध करण्याची संधी दिली जाईल असेही समजत आहे. बघा, तर बघा एकदा पडताळणी करून पूर्ण सिद्ध होईल असं देखील सांगण्यात येत आहे. पुढे बघा, आता KYC अंतिम तारीख जवळ आलेली आहे. दरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण KYC प्रक्रिया सुरू आहे. KYC अनिवार्य करण्यात आले आहे. KYC करण्याची अंतिम तारीख 18 नोव्हेंबर 2025 आहे. अनेक लाभार्थ्यांनी अजूनही ती पूर्ण केलेली नाही. ज्या महिलांनी ठरवलेल्या अंतिम तारखेपूर्वी KYC पूर्ण केले नाही त्यांचा लाभ आपोआप थांबवण्यात येईल असे स्पष्ट निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले आहेत. पात्र महिलांनी जवळच्या महसूल कार्यालयात, महा ई-सेवा केंद्रात किंवा अधिकृत ऑनलाईन पोर्टलवर जाऊन तातडीने KYC पूर्ण करावी असे आवाहन देखील आदिती तटकरे यांनी केले आहे. 21वा हप्ता ऑक्टोबरमध्ये येण्याची शक्यता होती, मात्र आता नोव्हेंबर महिना सुरू झाला आहे. तरी आता बघा ही माहिती जी आहे हे 2000 रुपये संदर्भात माहिती आहे.
मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं ना की 2,000 रुपये मिळणार, त्याबद्दल पण माहिती समजून घेऊया आपण. पहिले बघा ती माहिती. हे बघा, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की 2,000 रुपये मिळतील म्हणून. तर हे 2,000 रुपये लाडक्या बहिणींना नव्हे तर शेतकरी भावांना मिळणार आहे. एवढी छोटीशी शेतकरी भावांसाठी अपडेट आपण बघूया. मग लाडकी बहीण योजनेसंदर्भात 3,000 रुपये वाटप संदर्भात पण माहिती सांगतो, 40,000 रुपये लोन संदर्भात पण सांगतो. पहिली माहिती समजून घ्या. 21वा हप्ता ऑक्टोबरमध्ये येण्याची शक्यता होती, मात्र आता नोव्हेंबर महिना सुरू झाला तरी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात कधी पैसे येणार असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान आज PM किसान योजनेच्या हप्त्याबाबत मोठा निर्णय होऊ शकतो. तर बघा, केंद्र सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी या उद्देशाने PM किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. या योजनेत शेतकऱ्यांना दर 4 महिन्यांनी 2,000 रुपये दिले जातात. 2019मध्ये ही योजना सुरू केली होती. तेव्हापासून वर्षभरात शेतकऱ्यांना 6,000 रुपये दिले जातात. आतापर्यंत 20 हप्ते जमा झाले आहेत. त्यानंतर आता 21व्या हप्त्याची घोषणा होण्याची शेतकरी वाट पाहत आहेत. 20वा हप्ता 2 ऑगस्ट रोजी देण्यात आला होता. हे बघा, तर 2,000 रुपयेचा जो काही हप्ता शेतकरी भावांना भेटणार आहे लवकरच, कारण आता वेळ झालेला आहे. आणि सांगण्यात आलं होतं की नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवड्यामध्ये हा हप्ता सुरू होईल असं सांगण्यात आलं होतं. परंतु पहिला आठवडा संपून गेला तरी आला नाही 2,000 रुपयेचा शेतकरी भावांच्या खात्यामध्ये हप्ता. परंतु या संदर्भात लवकरच अपडेट येईल असं सांगण्यात येत आहे. लवकरच या संदर्भात निर्णय घेण्यात येईल 2,000 रुपये संदर्भात असं सांगण्यात येत आहे. PM किसान योजनेचा 2,000 रुपयाचा 21वा हप्ता येतो. ओके, चला. तर बघा, आता नोव्हेंबरच्या सुरुवातीला हप्ता जो काही आहे, म्हणजे आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता तर आला सर्व बहिणींना, बरोबर ना. तर लाडकी बहीण योजनेचा तर हप्ता आला बरोबर टाईममध्ये. परंतु म्हणजे आला ज्या महिन्यात हप्ता पाहिजे होता त्या हप्त्यात न येतात त्या पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये हप्ता आला लाडकी बहीण योजनेचा, परंतु 100% आला. त्याचप्रमाणे PM किसान योजनेचा पण हप्ता द्यायला पाहिजे होता, परंतु अजून आलेला नाही. त्यामुळे थोडे काही दिवस, अजून 2-4 दिवस वाट बघा. 100% हप्ता सुरू होणार आहे PM किसान योजनेचा. चला, ही अपडेट समजली. आता आपण आपल्या मेन अपडेटकडे वळणार आहोत, लाडकी बहीण योजनेच्या अपडेटकडे वळणार आहोत. आता मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं 40,000 रुपये कर्ज संदर्भात. तर 40,000 रुपये कर्ज संदर्भात पण अपडेट अजून आलेली नाही. ओके, अपडेट नाही आली अजून. परंतु मागच्या वेळी सांगण्यात आलं होतं की 40,000 रुपये काही जिल्ह्यात मिळतील म्हणून. परंतु या संदर्भात आपण मागणी करणार आहोत. त्यामुळे तुम्ही कमेंटमध्ये जोरदार मागणी करा या संदर्भात, 40,000 रुपये कर्ज द्या म्हणून, असं तुम्ही कमेंटमध्ये टाईप करा. कारण मुंबई आणि मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरातील लाडक्या बहिणींना 0% व्याजदराने 1,00,000 रुपये कर्ज देण्यात आलेलं आहे, बरोबर ना. तर बाकीच्या जिल्ह्याचं काय, बाकीच्या जिल्ह्यात पण द्यायला पाहिजे ना. जवळपास 40 किंवा 50,000 रुपयेपर्यंत कर्ज द्यायला पाहिजे अशी मागणी चालू आहे सर्वांची. तर बघू आता काय होतं काय नाही, परंतु मागणी करा सर्वांनी. लवकरच शासनाकडे हा व्हिडिओ जाईल आणि यावरती काही ना काही निर्णय होऊ शकतो. त्यामुळे मागणी जोराने करा. ठीक आहे. आता 3,000 रुपये वाटप 17वा आणि 18वा हप्ता, नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचा हप्ता 3,000 रुपये वाटप संदर्भात अपडेट बघा. चला, सर्व सांगतो मी तुम्हाला. पहिले माझ्या बहिणींनी भरपूर प्रश्न मला विचारलेले आहेत. पहिले त्या प्रश्नांची उत्तर मी देतो. 3,000 रुपये वाटप संदर्भात पण माहिती देतो तुम्हाला. मध्येच व्हिडिओ पूर्ण बघा. दादा, माझी KYC झाली नाही, मग मला पैसे मिळणार का? माझ्याकडे माझी KYC आहे. हे बघा, आता प्रश्नच कसा विचारलेला आहे यांनी, मला त्याचं काही समजलं नाही. परंतु यांनी असं म्हटलेलं आहे की माझी KYC झाली नाही, मग मला पैसे मिळणार का? KYC जरी झाली नाही ना तर हप्ता बंद होईल. एकदम स्पष्ट सांगतो मी तुम्हाला सिंपल भाषेमध्ये. KYC सर्वांना करायचंच आहे. ओके, सर्वांना करायला सांगितलेलं आहे KYC. त्यामुळे असं नाही की मी KYC केली नाही तर मला हप्ता मिळेल की नाही. हप्ता भेटणार नाही, हप्ता तुमचा थांबवला जाऊ शकतो. त्यामुळे 18 नोव्हेंबरपर्यंत KYC पूर्ण करा. महा ई सेवा किंवा कोणत्या तरी कॅम्प्युटर कॅफेवरती जा आणि तिथे KYC पूर्ण करून घ्या. नाहीतर घरी तुम्हाला जमत असेल तर ladkibhin.maharashtra.government.in या वेबसाईटवरती जाऊन पण तुम्ही KYC करता येईल तुम्हाला. ओके सर, मी KYC केली, माझा पती नाहीत आणि वडील पण नाहीत, मी भावाचा आधार कार्ड घेतला चालेल का? हे बघा, आता याबद्दल आता शासनाने जरी काही तिथे ऑप्शन दिलेले नाही तर आपण पण आता काय करणार आहोत. हे बघा, पती किंवा वडील हयात नाही आहेत
तर मग आधार नंबर टाकायचा कोणाचा? तर या संदर्भात शासनाने काहीच उत्तर दिलं नाही. त्यामुळे बहिणी काय करत आहेत की बाकीचे जे काही नातेवाईक आहेत घरामधील मोठे नातेवाईक, पती किंवा वडील नाहीत तर मग त्यांना सहारा दुसरा कोणी व्यक्तीचा आहे. त्यामुळे या बहिणीला भावाचा सहारा आहे. त्यामुळे त्या बहिणीने भावाचा आधार क्रमांक तिथे टाकून दिला. ठीक आहे, काही होणार नाही. तुम्ही केलेलं आहे ते योग्यच केलेलं आहे, काही टेन्शन नाही. हप्ता तुमचा थांबवला जाणार नाही, कारण तिथे तुमची चूक नाही आहे, शासनाची चूक आहे. कारण तर ते त्यांनी ऑप्शन द्यायला पाहिजे होता. आता पती आणि वडील नाही आहेत तर मग आता काय कराल तुम्ही, बरोबर आहे की नाही? आणि तिथे ऑप्शन दिला आहे पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक टाका. आता पती आणि वडील नाहीत तर मग आधार क्रमांक टाकायचा कोणाचा? काही टेन्शन नाही, हप्ता तुमचा सुरूच राहील. पुढे बघा, दादा मला ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर महिन्याचा हप्ता अजून आला नाही दादा. आता तुम्ही म्हणतात ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर म्हणजे 3-4 महिने झाले. त्यामुळे हप्ता जरी आलेला नसेल तर एकतर तुम्हाला अपात्र घोषित केलेलं असेल असं मला वाटत आहे. कारण जरी एवढे महिन्याचे हप्ते तुमचे आलेच नाही तर मग अपात्र केले गेलेलं असेल. ठीक आहे, नाहीतर तुम्ही एक काम करा, बँकेत जाऊन आधार कार्ड तुमचं बँकेशी लिंक आहे का ते पण चेक करून घ्या. कारण असं पण होऊन जातं की तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक नसेल, आधार सीडिंग नसेल तर हप्ते तुमचे थांबवले जातात. दादा KYC झाले आहे, 17वा काय म्हटलं आहे, 17वा आला हप्ता अजून काय म्हटलं आहे दादा, KYC झाली आहे, 17वा हप्ता नाही आला आहे. ठीक आहे, 17वा हप्ता आला नाही. चला बघा त्याबद्दल अपडेट. आता बघा, नोव्हेंबरचा हप्ता आलेला नाही असं तुमचं म्हणणं नाही. मी सुरुवातीला तुम्हाला काय सांगितलं की 17वा आणि 18वा हप्ता सुरू झाला असं मी तुम्हाला सांगितलं ना. हप्ता सुरू झाला म्हणून 3,000 रुपये वाटप सुरू झाले असं मी तुम्हाला सांगितलं ना. तर लाडक्या बहिणींनो 17वा हप्ता अजून आलेला नाही ना 18वा हप्ता अजून आलेला नाही. परंतु या 2 महिन्याचे पैसे तुम्हाला एकत्र दिले जाऊ शकतात, 17वा आणि 18वा. कारण हे 2 महिन्याचे पैसे एकत्र दिले जाऊ शकतात तुम्हाला का, त्याचं कारण सांगतो. कारण बघा, निवडणूक आहेत आता. या निवडणूक आहेत 2 आणि 3 तारखेला निकाल आहे. 2 तारखेला निवडणूक आहे, 3 तारखेला निकाल आहे. त्यामुळे 4 ते 10 डिसेंबर या दरम्यान तुमच्या खात्यामध्ये एकत्र जरी सरकारच्या काही जागा आल्या तर सरकारच्या जर चांगल्या जागा आल्या तर मग 100% सरकार खुश होऊन तुम्हाला 2 महिन्याचे 2 हप्त्याचे एकत्र 3,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये टाकले जाऊ शकतात. ओके, बघू आता लवकरच त्या संदर्भात अपडेट येईल. परंतु माझ्या माहितीनुसार 2 हप्ते तुम्हाला मिळू शकतात, 3,000 रुपये वाटप होऊ शकते. अजून झालेलं नाही वाटप, परंतु होऊ शकते. ओके, अजून कोणाला चालेल नाही, फक्त 16 हप्त्याचे 1,500 रुपये आले होते तेव्हा. 17वा हप्ता अजून आलेला नाही लाडक्या बहिणींनो. ओके, येईल हप्ता, काही टेन्शन नाही, सर्वांना मिळेल. जरी 2 हप्त्याचे 3,000 रुपये वाटप झाले तर एकदम चांगलीच बात आहे. मला नाही आला दादा नोव्हेंबरचा हप्ता. नोव्हेंबरचा हप्ता 4 डिसेंबर नंतरच मिळणार आहे, ही एकदम सत्य माहिती आहे. तुम्हाला इतर यूट्यूब चॅनलवरती माहिती दिली जाते की आला हप्ता वाटप सुरू झाले, म्हणून नाही झालेलं आहे बहिणींनो. अजून सत्य माहिती फक्त मीच तुम्हाला देत असतो. तुम्हाला सुरुवातीला मग सांगितलं तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायला पाहिजे, त्यामुळे मी तुम्हाला तसं सांगितलं. परंतु सत्य माहिती मी तुम्हाला पुढे सांगत असतो. हे बघा, सत्य माहिती अशी आहे की 4 डिसेंबर नंतरच तुम्हाला हप्ता मिळेल. पुढे आहे प्रश्न आहे विचारला, हो सर माझे KYC पूर्णपणे छान पद्धतीने सक्सेसफुल झाले आहे. काही चूक न करता मी नाशिक जिल्ह्यात राहते. मला ऑक्टोबरचा 16वा हप्ता आला आहे. आता मला नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे कधी मिळणार? लवकर पैसे पाठवा, नाशिक जिल्ह्यात खूप गरज आहे प्लीज सर. तर बघा, आता या प्रश्नाचं उत्तर मी देतो. हे बघा, आता या बहिणीने KYC केली तर कॉंग्रॅच्युलेशन KYC पूर्ण झाल्याबद्दल. कारण KYC करायला पण भरपूर ताण पडत आहे, कारण लोड येत आहे वेबसाईटवरती, चांगल्या पद्धतीने वेबसाईट चालत नाही आहे, समस्या येत आहेत, OTP सेंड होत नाही आहे, हे सर्व गोष्टी होत आहेत. आता बघा, तुम्ही म्हणत आहेत की नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता आला नाही, चला त्याबद्दल अपडेट बघा. तर नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ताना लाडक्या बहिणीनं अजून सुरुवात झालेली नाही. नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचा हप्ता तुम्हाला 4 डिसेंबर नंतरच मिळणार आहे. ओके, तर ही होती अत्यंत महत्त्वाची अपडेट. लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला दिली आणि लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याबद्दल पण माहिती दिली. तर बघा, आज आपण या व्हिडिओमध्ये 17वा आणि 18वा हप्त्याबद्दल अत्यंत महत्त्वाची अपडेट मी तुम्हाला दिली. त्यानंतर बघा, मी तुम्हाला जे काही महत्त्वाचे निर्णय आहेत, धक्कादायक माहिती समोर आली, ती भरपूर बहिणींना अपात्र करण्यात आलं, त्याची माहिती मी तुम्हाला दिली.
त्यानंतर आपण माहिती बघितली KYCच्या अंतिम तारीखबद्दल माहिती आपण समजून घेतली. त्यानंतर शेतकरी भावांना PM किसानचा 2000 रुपयाचा हप्ता 21 हप्ताबद्दल मी तुम्हाला सर्व माहिती दिली. तसेच भरपूर लाडक्या बहिणींनी प्रश्न विचारले होते, त्या प्रश्नांची उत्तरे पण मी दिली. लाडक्या बहिणींनो, तुमचे काही प्रश्न असतील, समस्या असतील तर मला कमेंट करून विचारा. उद्याच्या व्हिडिओमध्ये तुमच्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला भेटून जातील. त्यामुळे पटापट कमेंट करा आणि मला प्रश्न विचारा. सर्व प्रश्नांची उत्तरे मी देतो. चला पटापट कमेंट करा. तुमच्या जे पण समस्या असतील त्या समस्या मांडा. सर्व समस्या मी दूर करतो. तुमच्या काही टेन्शन घेऊ नका. ओके, चला करा कमेंट पटापट. ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. लाडक्या बहिणींनो, तुम्ही एक काम करा, या व्हिडिओला पण लाईक करा. चॅनलवर नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करा. शेजारील घंटीचं बेल आयकन प्रेस करा. ऑल नावावरती सिलेक्ट करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. बघा खाली शेअरचं बटन तुम्हाला दिसत असेल, त्या शेअर बटनवरती क्लिक करा आणि सर्व व्हॉट्सअप ग्रुपमध्ये या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा बहिणींनो. म्हणजे सर्व बहिणींना माहिती मिळायला पाहिजे की काय अपडेट आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात. आणि यूट्यूब टीमला पण माझं म्हणणं आहे, यूट्यूब टीम या व्हिडिओला जास्तीत जास्त इम्प्रेशन द्या, या व्हिडिओला व्हायरल करा. कारण या व्हिडिओमध्ये फार महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे. आणि तुम्हाला सर्वांना माहीत आहे, यूट्यूब टीमला पण माझं सांगणं आहे की या चॅनलचे व्हिडिओ फक्त एज्युकेशन पर्पजनुसार व्हिडिओ असतात. शैक्षणिक माहिती दिली जाते. असा कुठलाही या चॅनलवर दावा केला जात नाही की एवढे पैसे मिळतील तेवढे पैसे मिळतील. असा कुठलाही दावा या चॅनलवर केला जात नाही. फक्त एज्युकेशन पर्पजनुसार व्हिडिओ बनवले जातात. ठीक आहे, सर्व माहिती दिली मी तुम्हाला, सर्व बातमी सांगितली मी तुम्हाला. न्यूज रिलेटेड माहिती आपण देतो फक्त, हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे. ठीक आहे, लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये. कमेंट करून तुम्ही प्रश्न विचारा मला. उद्याच्या व्हिडिओमध्ये तुमच्या प्रश्नांची उत्तरे देतो.